यानंतर बातमी अवकाळी पावसाची आहे। अवकाळी पावसाचा नेत्यांना सुद्धा फटका बसतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये आदूळ इथं रावसाहेब दानवेंच्या सभेपूर्वी पाऊस पडला। पावसामुळे सभेचं नियोजन विस्कळीत झालंय, तसंच सभा सुरू होण्यास विलंब झालाय। दरम्यान वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे उडाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। आपण बघतोय राज्यातल्या अवकाळी पावसाचा फटका नेत्यांना सुद्धा बसताना पाहायला मिळतोय। ही दृश्य आपण बघतोय छत्रपती संभाजीनगर मधली दृश्य आहेत। रावसाहेब दानवेंची या ठिकाणी सभा होणार होती आणि या सभेला जो आहे तो अवकाळी पावसाचा तडाखा बसल्याचं पाहायला मिळतंय। पावसामुळे सभेचं नियोजन विस्कळीत झालंय, तसंच सभा सुरू होण्यास विलंब झालाय। दरम्यान वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी घरावरील पत्रे सुद्धा उडाल्याचं पाहायला मिळतंय। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मुसळधार पाऊस झाला। अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी बरसल्यात। दरम्यान हवामान विभागानं मुसळधार पावसाबाबत अलर्ट जारी केलेला आहे। आपण बघतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक भागामध्ये अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसलेला आहे। मुसळधार पाऊस शहरामध्ये सुद्धा झालाय। अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी बरसल्यात। दरम्यान हवामान विभागानं याआधीच मुसळधार पावसाबाबत अलर्ट जारी केलेला होता। वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झालेली आहे। शहरामध्ये पण वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालेला आहे। ही दृश्य आपण बघितली तर आपल्या लक्षात येऊ शकेल छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये किती मोठ्या प्रमाणावर पाऊस आहे।